तर चला फायनली आम्ही निघालो अंबडसाठी. अंबड खूप दिवस झाले, म्हणजे 5-6 महिने झाले की मुलांना फिरायसाठी काही कुठे बाहेर नेलं नव्हतं. तर मग एक प्लॅन बनवला रविवारच्या संध्याकाळी की चला अंबडला जाऊया. तर अंबडला मच्छिंद्री देवीच्या दर्शनासाठी मग खूप छान प्लॅन बनवला. मुलं खूप खुश होते, कारण 6-7 महिन्यानंतर हॉस्टेलच्या बाहेर पडले होते. मग त्यानंतर गाणे पण वाजवले, गाण्यावर मुलांना खूप एन्जॉय केला. मुलांच्या तोंडावरची खुशी तुम्ही बघू शकता, कारण मुलं हे खूप खुश झाले होते. कारण थोडंसं फ्रेश पण त्यांना व्हायचं. बघा मस्ती पण करताय, खूप सारा डान्स केला, खूप 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 एन्जॉय केला. आम्ही पण त्याच्यासोबत खूप एन्जॉय केला. मी तर बसत फक्त गाणे वाजवण्यासाठी होतो. आणि त्यानंतर काही तर रस्त्यानं थोडा उशीर झाला आणि प्लॅनचा थोडा उशिरा ठरला, त्याच्यामुळे अंधार पण येताना खूप झाला होता. त्याच्या आधी मग काय त्यांना थोडं एन्जॉय करून दिलं, मोकळं सोडलं. कारण खूप दिवसानं ग्राउंड आणि क्लास आणि अभ्यास याच्यामध्ये खूपच त्यांचं मन पांगलं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं थोडंसं बाहेर त्यांना त्याच्यातून काढावं. त्याच्यामुळं मग एक मस्त प्लॅन बनवला आणि फायनली आम्ही अंबडला पोहोचल्यानंतर मुलांच्या तोंडावरची खुशी बघून तर मला खूप आनंद झाला. कारण मुलं थोडे फ्रेश झाले आणि त्यांना बोललो की पहिले जरा दर्शन घेऊया. दर्शन घेण्याअगोदर काही मुलांना फ्रेश व्हायचं होतं, ते फ्रेश व्हायला चालले गेले. ते तोपर्यंत आम्ही मग बघत होतो की काय आहे काय नाही कसं कारण की मी लहानपणी जेव्हा इथं आलो होतो तर खूप बदलाव झाला होता. म्हणजे आलो होतो तेव्हा वेगळंच होतं, पण आता खूप बदलाव झाला होता याच्यामध्ये. तर मी पण पाहून हरवलं. मग काय आम्ही प्रसाद घेतल्यानंतर काय साक्षीनं तो प्रसाद ठेवला, नारळ त्या साक्षीच्या हातानं फोडलं. सगळे मुलं पळत येऊ लागले. मग सगळे एक्सायटेड होते की चला फोटो पण काढूया. मग फोटोशूट केला, 1-2 फोटो. मग चला फायनली आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी. पण गंमत अशी झाली की आम्ही वर गेल्यानंतर देवीचं मंदिराचं काम चालू होतं. त्याच्यामुळे आम्हाला गर्भगृहामध्ये जाण्याची संधीच नाही भेटली. त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच पाया पडलो. पण काय हरकत नाही आहे, चला की सरासरी काहीतरी झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त काही फोटोशूट पण केले मुलांसोबत. मुलं पण खूप एक्सायटेड होते. तर माझ्यासोबत पण मुलांनी खूप फोटो काढले आणि मुलं स्वतःचे पण खूप फोटो काढले. ते निसर्गाचा सगळा छान असा त्यानं म्हणजे मूड फ्रेश होईल असं त्यानं सगळं निसर्गाचं एकदम हे घेतलं, आस्वाद घेतला. आणि नंतर मग काय थोडे खिलवण्याच्या याच्यामध्ये गेले, एकमेकाला देऊन सगळे नाटकं करू लागले, हसी मजाक करू लागले. आणि फायनली मग संध्याकाळ झाली, सगळ्यांना भूक लागली. आम्ही भेळ खायला गेला साईमध्ये गेलो होतो, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. तिथे आम्हाला मग एक मोठा टेडी भेटला. मुली बघून त्याला भारावल्या आणि मुलीला त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही आणि ते फोटो काढू लागले. पण मुली लाजू लागले त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी. आणि काही नाही, तरी पण मला पण मोह नाही आवरला. आणि मी पण त्यांना म्हटलं चला काढा. मग त्यांच्यासोबत व्हिडिओ काढल्यानंतर मग मला पण मोह नाही आवडला. मग मी पण त्याच्यासोबत एक मस्त फोटो घेतला. त्यानं हार्टचं चिन्ह केलं होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अंबड चौकामध्ये मस्त मुलांनी साई भेळ सेंटरमध्ये मस्त भेळचा आस्वाद घेतला. सगळे खुश होते, कारण पहिली वेळेस सगळे बाहेर काही ना काहीतरी खात होते. आणि हे बघून मला पण खूप आनंद झाला की चला की काहीतरी बाबा आपले मुलं थोडे खुश आहेत, माइंड फ्रेश झाला आहे. आणि आजचा फ्रेश झाला ते पुढं त्यांना अजून 2-3 महिने लढण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी किंवा ग्राउंडसाठी एकटं राहण्यासाठी मदत करेल. बाकी मग तर भेळ तर टेस्टी होतीच, पण माझं तर डोकं दुखत होतं, त्याच्यामुळे मी जास्त भेळ खाल्लीच नाही. काही मुलींचं पण डोकं दुखत होतं, त्याने पण भेळ खाल्ली नाही, ते आईस्क्रीम खाल्लं.